हॅलो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा ब्लॉगमध्ये। तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं की आम्ही CSTला गेटवे ऑफ इंडियाला गेलो होतो आणि तिथून यायला खूप उशीर झाला होता। रात्रीचे 11:30 वगैरे वाजून गेले होते आणि तिथून इस्त्री वगैरे करून मला कंप्लीट 2:30 वाजले होते झोपायला। त्यानंतर सकाळी उठून गावाकडे आम्ही चाललो। इथे विभा मस्त खेळत होती। समोर जर वेळेस जाताना कोणी ना कोणी भेटतं तेव्हा तिथे एक लहान दीदी होती, मुलगी होती, तिच्यासोबत मस्त खेळत होती आणि बघत बघत पुणे गेलं तरी पण विभा झोपायला तयार नव्हती। मला स्लीपर कोच असून मला झोपता येत नाही, इथून तिथून बसून यावं लागतं कारण विभा झोपलेली नसते। आणि त्यानंतर पुणे उलटलं, इंदापूर वगैरे कुर्डुवाडी वगैरे आल्यानंतर विभा झोपी गेली आणि झोपली पण नाही बराच वेळ, म्हणजे तिथे गोंधळ असल्यामुळे विभा लगेचच उठली आणि बघत बघत सोलापूर पण आलं। आणि इथे विभाला बिस्किट म्हणजे बिस्किटवरची नुसती क्रीम खायची होती, तिला बिस्किट नव्हतं खायचं, नुसती क्रीम खाऊन तिने बिस्किट तसेच टाकून दिले। आणि फायनली आम्ही सोलापूरजवळ आलो होतो आणि तिथून पुढे मी शूट केलेलं नाही कारण खूप दमले होते आणि त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट केलं। तर दुसऱ्या दिवशीचा गावाकडचा दिवस, तर इथे गावाकडे मी तर कमीत कमी 4-5 दिवस होते आणि इथे विभूला इतकं भारी वाटत होतं, इतकं खेळत होती पप्पासोबत। विभू त्यानंतर आम्ही आत्तूच्या शेतामध्ये, आम्ही इतके दिवस बघितलं नव्हतं त्यामुळे आत्तूकडे शेतामध्ये गेलो। तर आत्तूची बाग होती, तिथे पण मस्त खेळत होती विभा आणि पपईची पण बाग होती, तिथे पण बाजूवर मस्त खेळत होती। तिथून भरपूर व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज वगैरे काढले। आम्ही येऊन 2-3 दिवस झाले होते आणि इतकं काही शूट करता येत नव्हतं गावाकडे असल्यामुळे आणि मूड पण नव्हता जमेल इतकं शूट करून। आता एडिटिंगला विभू पप्पाला सोडतच नव्हती, विभाला इतकं खेळायचं होतं आणि पप्पाला तर अजिबात सोडायचं नव्हतं। त्यांना इतकी दमवून टाकत होती विभू, त्यांना सोडतच नव्हती। आणि इथे मस्त त्या दोघांचे फोटोज वगैरे घेतले, मस्त विभूचे व्हिडिओज वगैरे काढले, म्हणजे आठवणी वगैरे साठतात। आणि त्यानंतर कशी दही खाते, इथे पण पॅकेटमधलं दही खाते ना, त्यामुळे ते नॅचरली गावाकडचे होते त्यामुळे मी पण खाऊ दिलं आणि तिने मस्त असं दही वगैरे कृष्णा झाली होती इथे विभू। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये, स्टे ट्यून। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय बाय।